Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 55 of chapter number 15 statistics from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 99 वर प्रॅक्टिस सेट 55 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? प्रॅक्टिस सेट 55 हा क्लास 7 मॅथमॅटिक्स मधला लास्ट प्रॅक्टिस सेट आहे आणि त्याहून भारी गोष्ट ही आहे की हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ना प्रॅक्टिस सेट 55 मधले ते खूप इझी आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत. या टाईपचा एक जरी क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये आला तर आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आता हे सगळे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूयातच, पण सॉल्व्ह करून झाल्यानंतर तुम्ही फक्त आणि फक्त एक काम करायचंय. कोणतं? प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. का? कारण एक्झाम्स येत आहेत ना, मग प्रॅक्टिस करायला नको. प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला एक्झाम मध्ये छान मार्क्स मिळणार आहेत आणि छान मार्क्स मिळाल्यानंतर कमेंट करून मला सांगायला मात्र विसरायचं नाहीये की टीचर मला इतके इतके मार्क्स मिळालेले आहेत म्हणून. चला आता बॅक टू द टॉपिक. आपण हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणजे काय ते समजून घेऊयात. मुलांनो, क्लास 7 मधले हे सगळे तुमचे फ्रेंड्स आज खूप हॅप्पी आहेत. का माहितीये का तुम्हाला? कारण ते सुद्धा आज मॅथ्स मधला लास्ट प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहेत. या सगळ्या मुलांना एक क्वेश्चन विचारण्यात आला की सांगा बरं तुमच्याकडे किती पेन्स आहेत. मग आता इथे प्रत्येकाचा आन्सर सेम असेल का? नाही, प्रत्येकाचा आन्सर डिफरंट असणार. सो असा क्वेश्चन विचारल्यानंतर सगळ्यांनी त्यांचा आन्सर दिलेला आहे. कोणाकडे 1 आहे, कोणाकडे 2 आहेत पेन्स, कोणाकडे 3 आहेत, कोणाकडे 5 आहेत. मग आता इथे 2 पेन्स असणारे किती जण आहेत बघा बरं. आता शोधावं लागणार आहे की नाही आपल्याला कुठे कुठे आहेत नंबर 2. सो हे पहा, इथे आहे नंबर 2, इथे आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. सो किती टाइम्स आहे नंबर 2? 1 2 3 4 and 5. किती टाइम्स आहे नंबर 2? 5 टाइम्स. म्हणजे 2 पेन्स किती जणांनी आणलेले आहेत? 5 जणांनी आणलेले आहेत. म्हणजे इथे 2 पेन्सची फ्रिक्वेन्सी किती टाइम्स आहे? 5 टाइम्स आहे. कळलं? फ्रिक्वेन्सी या वर्डचा अर्थ कळाला का तुम्हाला? द नंबर ऑफ टाइम्स अ पर्टिक्युलर स्कोर. आता हा 2 काय आहे? स्कोर आहे. मग एखादा पर्टिक्युलर स्कोर किती टाइम्स आलेला आहे दिलेल्या डाटामध्ये त्यालाच काय म्हणणार? फ्रिक्वेन्सी असं म्हणणार. आता इथे नंबर 2 किती टाइम्स आलेला आहे? 5 टाइम्स आलेला आहे. म्हणजे नंबर 2 ची फ्रिक्वेन्सी किती झाली? 5 झाली. क्लिअर? आता इथे हा जो डाटा आपल्याला दिसतोय तो सगळा अस्ताव्यस्त दिसतोय, हो की नाही? सगळे नंबर्स इकडे तिकडे पसरलेले आहेत. पण याला आपण व्यवस्थित मांडू शकतो आणि ती जी पद्धत आहे डाटाला व्यवस्थित मांडण्याची त्यालाच फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल असं म्हणतात. हे पहा, अशा प्रकारचा असतो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. 3 कॉलम्स असतात. फर्स्ट कॉलम मध्ये आता इथे नंबर ऑफ पेन्स, पेन्सची चर्चा चालू आहे म्हणून नंबर ऑफ पेन्स राईट केलं. सेकंड कॉलम मध्ये टॅली मार्क्स असं राईट करायचं आणि थर्ड कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी असं राईट करायचं. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हे तुम्हाला कळालेलं आहे. टॅली मार्क्स आपण समजून घेणारच आहोत. आता इथे नंबर ऑफ पेन्सच्या कॉलम मध्ये काय राईट करणार? तर हे पहा, सगळ्यात कमी पेन्स कोणाकडे आहेत? 1, हो की नाही? 1 हा सगळ्यात छोटा नंबर आहे आणि सगळ्यात मोठा नंबर म्हणजे सगळ्यात जास्त पेन्स कोणाकडे आहेत? तर हे पहा, सगळ्यात मोठा नंबर आहे 5. 5 पेक्षा मोठा नंबर आहे का? नाही. मग नंबर ऑफ पेन्सच्या कॉलम मध्ये आपण काय राईट करणार? 1 पेन पासून 5 पेन पर्यंतची संख्या आपल्याकडे आहे, नंबर्स आपल्याकडे आहेत. सो 1 2 3 4 5. मग 1 पेन्स और 1 पेन किती जणांनी आणलेला आहे? चला काउंट करूयात. हे पहा, इथे हा वरती दिसतोय. सो हा इथे 1, हा 2, हा 3, हा 4. आणखीन 1 कुठे दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत आहे. म्हणजे 1 ची फ्रिक्वेन्सी काय झाली? 1 पेन किती जणांनी आणलेला आहे? 4 जणांनी आणलेला आहे. म्हणजे 1 ची फ्रिक्वेन्सी आहे 4. राईट केला फ्रिक्वेन्सी कॉलम मध्ये 4. आता 2 पेन्स किती जणांनी आणलेले आहेत ते पाहूयात. म्हणजेच 2 ची फ्रिक्वेन्सी पाहूयात. सो हे पहा, इथे 1, मग 2, मग 3 and 4 and 5. आणखी नंबर कुठे दिसतोय का 2? नाही. हे पहा, 1 2 3 4 and 5. सो 2 ची फ्रिक्वेन्सी काय झाली? 5. आता 3 ची फ्रिक्वेन्सी पहा. 3 किती कुठे कुठे आहे? तर हे पहा, इथे दिसला 3. त्यानंतर ना इकडे वरती आहे, इकडे खाली एक आहे,
आणखीन 3 कुठे दिसतोय का, तर नाही. सो 3 ची फ्रिक्वेन्सी आहे 3. आता 4 कोणी कोणी 4 पेन आणलेले आहेत पाहूयात, इथे आणि इथे दिसतोय. सो 1 and 2. सो 4 ची फ्रिक्वेन्सी आहे 2 आणि 5 ची फ्रिक्वेन्सी पहा, 5 फक्त एकीकडे आहेत 5 पेन्स, हो ना. सो 5 ची फ्रिक्वेन्सी आहे 1. ओके, आता हा कॉलम आणि फ्रिक्वेन्सीचा कॉलम आपण राईट करून घेतलेला आहे. टॅली मार्क्स राहिलेले आहेत. आता टॅली मार्क्स कसे द्यायचे, खूप इझी आहे. आपल्याला स्टँडिंग लाईन, उभ्या रेषा मारता येतात की नाही, त्याच इथे मारायच्या आहेत. सो 4 म्हणजे 4 कांड्या देऊन टाकायच्या, 1 2 3 and 4. आता 5 ही फ्रिक्वेन्सी दाखवायची आहे टॅली मार्क्स मध्ये, मग काय 5 कांड्या द्यायच्या, 1 2 3 4. आणि आता 5 याच्या पुढे नाही द्यायचं, 5 द्यायची एक आयडिया आहे. कशी, हे पहा, 4 लाईन्स झाल्या आणि 5th लाईन अशा प्रकारे क्रॉस द्यायची, म्हणजे हा झाला 5 चा 1 ग्रुप. आता 3 1 2 3 1 2 4 अशा लाईन मारायच्या आपल्याला. 5 जेव्हा नंबर येईल, 5 जेव्हा फ्रिक्वेन्सी येईल, तेव्हा 5 ला अशा प्रकारे क्रॉस मध्ये द्यायचे आपल्याला. आता इथे 2 फ्रिक्वेन्सी दाखवायची, सो 1 2 1. ओके, आता एवढं संपल्यानंतर आपलं काम झालं असं नाही, पुढे आपलं थोडा काम शिल्लक आहे. आता इथे खाली काय राईट करणार, टोटल फ्रिक्वेन्सी, त्याला कॅपिटल लेटर एन ने डिनोट केलं जातं. सो आपल्याला काय राईट करायचंय शेवटी, टोटल फ्रिक्वेन्सी, ब्रॅकेटमध्ये एन राईट करायचा. एन म्हणजे काय, तर टोटल फ्रिक्वेन्सी, कॅपिटल लेटर एन ने टोटल फ्रिक्वेन्सीला डिनोट केलं जातं. मग काय करायचं आपल्याला, या सगळ्यांची ऍडिशन करायची. 5 + 4 किती झाले, 9. 9 + 3 किती झाले, 12. 12 + 2 14. 14 + 1 15. सो टोटल फ्रिक्वेन्सी झाली 15. क्लिअर. सो आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणजे काय हे तुम्हाला छान कळलेलं आहे. सो तुम्ही म्हणू शकता, नाव आय नो अ सिम्पल वे टू टॅब्युलेट स्कोर्स इज बाय युझिंग टॅली मार्क्स. स्कोर्सला सोप्या पद्धतीने मांडण्यासाठी टॅली मार्क्सचा वापर आपल्याला करता येतो. अ टेबल इन विच द नंबर ऑफ टॅली मार्क्स इंडिकेट्स द फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड अ फ्रिक्वेन्सी टेबल. असा टेबल की ज्यामध्ये टॅली मार्क्सची फ्रिक्वेन्सी शो केली जाते, त्याला फ्रिक्वेन्सी टेबल असं म्हणतात. When the number of scores is very large, a frequency table is used to find their average. कळालं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणजे काय. चला आता प्रॅक्टिस सेट 55 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन इन अ क्लास इज गिवन इन सेंटीमीटर्स. आता इथे एका क्लासमधल्या 30 मुलांची हाईट सेंटीमीटर्स मध्ये खाली दिलेली आहे. सो हा डाटा त्यांनी दिलेला आहे. ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ दिस डाटा. आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करायला सांगितलेला आहे दिलेल्या डाटाचा. सो पाहताय सगळे नंबर्स दिसत आहेत. आता आपल्याला पटकन सांगता येत नाही की कोणता नंबर किती टाइम्स आहे, कोणत्या नंबरची फ्रिक्वेन्सी किती आहे, हो ना. म्हणजे सेम हाईट असणारे किती मुलं आहेत, आपल्याला अजिबात काही सांगता येत नाहीये पटकन. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करावं लागणार. सो 3 कॉलम्स ड्रॉ करायचे. लास्ट 2 कॉलम्स मध्ये टॅली मार्क्स फ्रिक्वेन्सी ऍज युजल जे आपल्याला माहित आहे तसंच राईट करून घ्यायचं आहे. फर्स्ट कॉलम मध्ये क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, कसला डाटा दिलेला आहे ते राईट करायचंय. आता क्वेश्चन मध्ये इथे कसला डाटा दिलेला आहे, हाईट दिलेली आहे की नाही मुलांची, आणि कशामध्ये दिलेली आहे, सेंटीमीटर्स मध्ये. म्हणून फर्स्ट कॉलम मध्ये राईट करायचं हाईट ऑफ चिल्ड्रन इन सेंटीमीटर. चला आता हा टेबल फिल करण्यासाठी सगळ्यात आधी काय करायचंय, आपण पाहून घ्यायचंय की सगळ्यात छोटा नंबर कुठे दिसतोय, कोणता आहे, आणि सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे. सो सगळ्यात छोटा नंबर इथे, आता इथे 131 आपल्याला दिसतोय. 130 कुठे दिसतोय का बघा बरं, त्याच्यापेक्षा छोटा 130 नाही दिसत आहे, हो ना. सो 131 हा सगळ्यात छोटा नंबर आहे. आणि सगळ्यात मोठा नंबर कोणता दिसतोय तुम्हाला, आता इथे मला 140 दिसतोय. 141 कुठे कोणाला दिसतंय का, 140 तर मला दिसलेला आहे. 41 नाही. सो सगळ्यात छोटा नंबर 131 आणि सगळ्यात मोठा नंबर 140. चला राईट करून घेऊया तिथे 131 132 असं 140 पर्यंत राईट करत जायचं आहे. आता 131 किती टाइम्स आलेला आहे ते काउंट करायचंय. सो 1 2 3 टाइम्स आलेला आहे. 132 किती टाइम्स आले पहा. सो इथे आहे फर्स्ट 132,
मग त्यानंतर इथे 2 टाइम्स, मग 3, 132 3 टाइम्स आलेला आहे. 133 इथे हे 1 टाइम, मग 2, मग 3, 4, अजून 133 आहे 5. सो 5 टाइम्स आहे 133. आता 134, सो फर्स्ट टाइम इथे आहे, मग 134 येस इथे सेकंड 134 अँड थर्ड. ओके 3 टाइम्स 134 आहे. आता 135, सो इथे आहे 1, 2, 3, 3 टाइम्स आहे. ओके आता 136 कुठे दिसतंय? 136 इथे 1, 2 टाइम्स, 137 1 अँड 2, ओके 2 टाइम्स आहे. 138, सो इथे 1 आहे, अजून 138 ओके फक्त 1 टाइम आहे. 139, आता आपल्याला फक्त 139 आणि 140 फाइंड आउट करायचे. सो 1, 2 टाइम्स आहे. 130 नाही 3 टाइम्स आहे. ओके 140 किती टाइम्स आहे? सो इथे 1, 2, 3, 4 अँड 5. 1, 2, 3, 4 अँड 5. ओके झालं. आता टॅली मार्क्स 3 कांड्या 1, 2, 3. इथे पण 3, 1, 2, 3. इथे 5, 1, 2, 3, 4 आणि 5 ला क्रॉस द्यायचा आहे. इथे 3, 1, 2, 3, 3, 1, 2, 3, 2, 1, 2, 2, 1, 2, 1, 3, 1, 2, 3. आता इथे 5, 1, 2, 3, 4 अँड 5. ओके आता खाली काय राईट करायचे आपल्याला? टोटल फ्रिक्वेन्सी, त्याला कॅपिटल लेटर एन ने डिनोट करतात. काय करायचं? टोटल फ्रिक्वेन्सी मध्ये या सगळ्यांना ऍड करायचे. आता ऍड करत बसण्यापेक्षा इथे क्वेश्चन मध्येच दिलंय की नाही त्यांनी, द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन इन अ क्लास इज गिवन इन सेंटीमीटर्स. मग याचाच अर्थ या सगळ्यांना आपण ऍड केलं ना फ्रिक्वेन्सीला, तर आपल्याला आन्सर 30 येणार आहे. सो वेळ कशाला बरबाद करायचा आहे? सरळ राईट करून टाकायचं 30. आपलं जर हे कॅल्क्युलेशन करेक्ट असलं तर आपलं इथलं 30 सुद्धा करेक्टच येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन अ सर्टन कॉलनी, एका कॉलनीमध्ये देर आर 50 फॅमिलीज, 50 फॅमिलीज आहेत. द नंबर ऑफ पीपल इन एव्हरी फॅमिली इज गिवन बिलो. आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये किती लोक आहेत त्याचा डाटा खाली दिलेला आहे. ड्रॉ अप द फ्रिक्वेन्सी टेबल, आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करायला सांगितलेला आहे. चला लगेचच ड्रॉ करून घेऊयात. 3 कॉलम्स करायचे आहेत. शेवटच्या 2 कॉलम मध्ये टॅली मार्क्स फ्रिक्वेन्सी ऍज युजल राईट करायचं. फर्स्ट कॉलम राईट करते वेळीच फक्त थोडासा विचार करायचा की क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेला आहे, कसला डाटा दिलेला आहे. तर क्वेश्चन मध्ये आपला 50 फॅमिलीजचा डाटा दिलेला आहे. सो फॅमिलीजचा डाटा दिलाय, पण काय दिलेला आहे? नुसतं फॅमिलीजचा कसा डाटा दिलेला आहे की प्रत्येक फॅमिलीमध्ये किती लोक आहेत तो डाटा आहे. सो नंबर ऑफ पीपल इन ईच फॅमिली असं राईट करणार. आता इथे पाहायचं आहे सगळ्यात छोटा नंबर आणि सगळ्यात मोठा नंबर. सो सगळ्यात छोटा नंबर मला 1 दिसतोय आणि सगळ्यात मोठा नंबर इथे सध्या तरी मला 5 दिसत आहे. 5 पेक्षा मोठा 6 दिसतोय का कुठे? नाही. सो 1 to 5. ओके आता फ्रिक्वेन्सी 1 कुठे कुठे आहे ते शोधायचंय आपल्याला. सो हे पहा इथे आहे हा 1, आणखी 1 तर नाही दिसत आहे. सो 1 ची फ्रिक्वेन्सी आहे 1. 2 कुठे कुठे आहे? सो सगळ्यात पहिला 2 मला इथे दिसलेला आहे. मग इथे लागोपाठ 2 किती टाइम्स झाले हे? 1, 2, 3, 4, 5. मग इकडे 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अँड 13. सो 13 टाइम्स आहे. 2 ची फ्रिक्वेन्सी काय झाली? 13. 3 ची फ्रिक्वेन्सी, चला 3 इथे मला दिसतोय. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 अँड 16. सो 3 ची फ्रिक्वेन्सी आहे 16. आता 4 सगळ्यात आधी मला इथे दिसलेला आहे. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. ओके 4 ची फ्रिक्वेन्सी आहे 13. 5 ची फ्रिक्वेन्सी 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. सो 5 ची फ्रिक्वेन्सी आहे 7.
आता टॅली मार्क्स द्यायची वेळ आलेली आहे. चला, फ्रिक्वेन्सी आहे 1, सो 1 लाईन. आता इथे 2 ची फ्रिक्वेन्सी आहे 13. तर 13 कसं काय करणार? काही कठीण नाहीये. मी सांगितलं ना 5-5चा ग्रुप करत जायचंय, तसंच जायचं. सो 1 2 3 4 5. 1 ग्रुप झाला. 1 2 3 4 5. दुसरा ग्रुप झाला. टोटल किती झाले? 10 झाले. बरोबर. आपल्याला काय करायचंय? 13. हे 10 झाले. मग 1 2 3 झाले 13. आता 16. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके. 5 चे 3 ग्रुप झाले. म्हणजेच 5 + 5 + 5 किती? 15. आणि आपल्याला किती पाहिजे? 16. सो एक आणखीन राहिलेलं आहे ना, देऊन घ्यायचं. आता पुन्हा 13. सो 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 आणि 10 झाले. आता 11 12 and 13. इथे 7 आहे. सो 1 2 3 4 5 6 and 7 झालं. खाली काय राईट करणार आपण? टोटल फ्रिक्वेन्सी. कॅपिटल लेटर एन ने डिनोट करतो. टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे? सो 50, कारण 50 फॅमिलीज दिलेल्या आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ डाइस वॉज कास्ट 40 टाइम्स. एक डाइस आहे, तो 40 टाइम्स टाकण्यात आला. आपण सापशिडीचा गेम खेळतो की नाही, डाइस वापरतो आपण. डाइस वर कधी 1 येतं, कधी 2 येतं. आपण किती टाइम्स मध्ये डाइस खाली टाकलं आणि किती टाइम्स आपल्याला आलेलं आहे ते दिलंय. अ डाइस वॉज कास्ट 40 टाइम्स अँड ईच स्कोर नोटेड इज गिव्हन बिलो. आता डाइस 40 टाइम्स खाली टाकलं. 40 टाइम्स खाली टाकल्यानंतर ना प्रत्येक वेळी किती स्कोर आलेला आहे. म्हणजे डाइस पहिल्यांदा टाकलं तेव्हा 3 आलं, दुसऱ्यांदा टाकलं 2 आलं, तिसऱ्यांदा टाकलं 5 आलं, चौथ्यांदा डाइस खाली टाकलं, ओ माय गॉड 6 आलं. हुर्रे, 6 आल्यावर आपल्याला खूप आनंद होतो हो की नाही डाइसवर. असं 40 टाइम्स त्यांनी टाकलेला आहे. हा डाटा आपल्याला मग मिळालेला आहे. इतका इतका स्कोर आलेला आहे 40 टाइम्स. ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर दिस डाटा. सो चला फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करूयात. शेवटच्या 2 कॉलम्स मध्ये टॅली मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी आणि फर्स्ट कॉलम मध्ये स्कोर ऑफ डाइस. मग आता सगळ्यात कमी स्कोर 1 आणि सगळ्यात जास्त डाइसवर किती असतं? 6च असतात की नाही. मग 1 पासून 6 पर्यंत 1 2 3 4 and 5 and 6. ओके. आता 1 किती टाइम आलेला आहे? चला काउंट करूयात. 1 2 टाइम्स आलेला आहे. राईट केलं इथे. 2 किती टाइम्स आलेला आहे? सो 1 2 3 4 5 6 7 8 टाइम्स. 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 3 ची फ्रिक्वेन्सी आहे 13. 4 1 2 3 4 5 6 7 8. 4 ची फ्रिक्वेन्सी 8. 5 ची 1 2 3 4 5. 5 ची 5. 6 ची 1 2 3 4. ओके 4. आता टोटल फ्रिक्वेन्सी राईट करायचीच आहे, पण त्या आहे आधी टॅली मार्क्स. 2 आहे ना फ्रिक्वेन्सी. सो 1 2 8 1 2 3 4 5 6 7 and 8. 13 1 2 3 4 5. 1 ग्रुप झाला 5चा. आणखीन एक ग्रुप काढायचा आपल्याला 5चा. ओके 10 झाले. 11 12 आणि 13. आता इथे 8. 5चा 1 ग्रुप येईल. मग 1 2 3 4 5 आणि 6 7 8. 5 1 2 3 4 5 4 1 2 3 4. ओके. आता फ्रिक्वेन्सी, टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. सो टोटल फ्रिक्वेन्सी कॅपिटल लेटर एन ने डिनोट करतो. किती? क्वेश्चन मध्येच दिलेला आहे 40. राईट करून टाकायचं 40. झालं का? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द नंबर ऑफ चपातीज दॅट 30 चिल्ड्रन इन अ हॉस्टेल नीड ॲट एव्हरी मील इज गिव्हन बिलो. आता प्रत्येक मील मध्ये 30 मुलांना किती चपाती लागते ते दिलेलं आहे. मेक अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर दिस स्कोर. सो फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करायचंय. टॅली मार्क्स फ्रिक्वेन्सी ऍज युजल. फर्स्ट कॉलम मध्ये काय येणार? चपातीज दिलेलं आहे की नाही. सो नंबर ऑफ चपातीज नीडेड फॉर चिल्ड्रन. मग सगळ्यात छोटा नंबर काय आहे? 1 तर दिसत नाहीये हो ना. सगळ्यात छोटा नंबर इथे 2 आहे आणि सगळ्यात मोठा नंबर 5 आहे. मला तरी 5 दिसतोय. 6 कोणाला दिसतंय का? नाही हो ना. सो 2 पासून 5 पर्यंत 2 3 4 5. आता इथे एक गोष्ट लक्षात आली का? प्रत्येक वेळी 1 पासूनच चालू होईल असं काही नसतं. फर्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा सगळ्यात छोटा नंबर कोणता होता? 131 है ना. चला आता इथे 2 ची फ्रिक्वेन्सी 1 2 3 4 5 6 7 8 9 9. 3 ची फ्रिक्वेन्सी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10.
4ची फ्रिक्वेन्सी 1 2 3 4 5 6 7 8 5ची फ्रिक्वेन्सी 1 2 3 3. ओके. आता इथे टॅली मार्क्स द्यायचे आहेत. सो 5चा एक ग्रुप येणार 1 2 3 4 5. एक ग्रुप झाला 6 7 8 9. 9 आहे की नाही फ्रिक्वेन्सी, थांबायचं मग. नाहीतर आवडतंय करायला म्हणून लाईन मारत नाही बसायच्या. नाहीतर एखाद्याला असं वाटेल अरे वा किती छान वाटतंय म्हणून लाईन मारत बसेल, पण रॉंग होऊन जाईल सगळं. आता 10 म्हणजे 5चे 2 ग्रुप्स येणार 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता इथे 8. सो 1 2 3 4 5 6 7 8 3 1 2 3. टोटल फ्रिक्वेन्सी क्वेश्चन मध्येच दिलंय 30. लेट्स राईट हिअर 30. झालं. आता इथे प्रॅक्टिस सेट मधले सगळे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत.